आहे and I shall not live in want. आणि मी कधी कमी घटीमध्ये जगणार नाही. I shall lend and not borrow. मी उसने देईन, उसने घेणार नाही. My body is responding to the healing promises of God. माझे शरीर देवाच्या आरोग्याच्या वचनाला प्रतिसाद देत आहे. The blessings of Abraham is mine in Jesus Christ. अब्राहमाचे आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये माझे आहेत. I speak to my mountains मी माझ्या पर्वतांशी बोलते and I command आणि आज्ञा करते. every debt, प्रत्येक कर्ज, every sickness, प्रत्येक आजार, every issue at my workplace, माझ्या कामाच्या ठिकाणी असणारी प्रत्येक समस्या I command you leave. मी आज्ञा करते निघ, Leave निघ in Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. I am मी blessed. आशीर्वादित आहे. I am मी blessed. आशीर्वादित आहे. I am a मी success. यशस्वी आहे. My children will be mighty in the land. माझी लेकरे राष्ट्रांमध्ये महान बनतील. Goodness and mercy is following me all the days of my life. देवाची दया आणि चांगुलपणा आयुष्यभर माझ्या मागे येत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. In Jesus' name, येशूच्या नावात. amen. आमेन. Please be seated. आपण सगळे खाली बसूया. Praise the Lord. हालेलुया. Thank you, Jesus. Let's open our Bibles to Isaiah 41 verse 10. यशायाचा 41वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन बायबल 10. सॉरी 10वं वचन. Fear not, for I am with you. Be not dismayed, for I am your God. I will strengthen you. Yes, I will help you. I will uphold you with my righteous right hand. यशायाचा 41वा अध्याय आणि त्यातलं 10वं वचन. तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करतो. मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. New Living Translation, the Bible's, it explains more clearly. आणि न्यू लिव्हिंग भाषांतर जे आहे ते अशा पद्धतीने सांगतं. It says, don't be afraid, ते म्हणतं की तू भिवू नको, for I am with you. कारण मी तुझ्या बरोबर आहे. Don't be discouraged, आणि निराश होऊ नको, for I am your God. कारण मी तुझा देव आहे. I will strengthen you मी तुला शक्ती देईन and help you. आणि तुला मदत करेन. I will hold you up with my righteous or victorious right hand. आणि माझ्या विजयी उजव्या हाताने मी तुला उचलून धरेन. Praise the Lord. आमेन. What an amazing word from God. देवापासून किती सुंदर आणि अद्भुत असं वचन See, आहे. this word was so comforting, and it was the word that when God gave me, it was the word of the right season. आणि हे देवाने दिलेलं वचन माझ्यासाठी खूप सांत्वन आणि योग्य काळासाठीचं वचन असं आहे. See, this time when Isaiah prophesied, ही जी वेळ होती जेव्हा यशायाने भविष्यवाणी केली, the situation in Israel was not good. त्यावेळी इस्रायल देशामधली अवस्था फारशी चांगली The नव्हती. king of Assyria had come against Israel, आणि अशूरचा राजा इस्रायल विरुद्ध आला होता. and he was giving news to the Israelites that I'm going to attack you, I'm going to defeat you. आणि इस्रायली लोकांना तो सांगत होता की मी तुमच्यावर हल्ला करणार आहे, तुम्हाला हरवणार आहे. And he was speaking in Aramaic language, आणि तो अरामिक भाषेमध्ये बोलत होता, where only few people were understanding that language. की जिथे काही थोडक्या लोकांनाच ती भाषा समजायची. And suddenly he changed his language and he started speaking in Hebrew. आणि अचानक त्याने आपली भाषा बदलली आणि इब्री भाषेत तो And he बोलायला started लागला. threatening the people of Israel. आणि इस्रायलच्या लोकांना भीती घालायला त्याने सुरू If केली. you read Isaiah 36 verse 11 and 12, you'll come to know. जर तुम्ही यशायाचा 36वा अध्याय आणि 11 आणि 12वं वचन वाचलं तर तुम्हाला कळेल. So Hezekiah and his people who were sitting on the wall said, don't speak in Hebrew, we understand Aramaic. You speak to us so that whatever decision has to be taken, we will take it. आणि हिजकिया आणि त्याचे लोक त्याला म्हणाले की जे काही तुला बोलायचं ते हिब्रू मध्ये बोलू नकोस, तर तू अरामिक भाषेमध्ये बोलू शकतो आणि आम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय आम्ही घेऊ. Don't speak, because if you speak in Hebrew language, कारण जर तू इब्री भाषेत बोललास, the people understand Hebrew language and they will be discouraged. आणि लोकांना ती भाषा समजते आणि तुझं बोलणं ऐकून लोक निराश होतील. They
घाबरतील आणि भीतीमध्ये जगतील. So you, whatever the information that is there, whatever the news is there, you give it to us and then we will decide. आणि तो म्हणाला की जे काही माहिती तुला द्यायची, जे काही बातमी तुला आम्हाला द्यायची, तू अरामी भाषेमध्ये दे आणि आम्ही ठरवू. Praise the Lord. See how important it is. तर किती महत्त्वाचं आहे बघा. See how the devil also speaks to us in our own language about our problems. की कशा पद्धतीने सैतान देखील आपल्याशी आपल्या त्रासांविषयी आपल्या भाषेमध्ये बोलतो. See, he is not going to decide the outcome of it. तो काही त्याचा शेवट किंवा त्यातून काय सरते शेवटी होणार आहे ते ठरवणार But नाही. he does speak big things, creating fear in us. पण तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो आपल्यामध्ये भीती निर्माण करण्यासाठी. See, fear works the same way as faith. ज्या पद्धतीने विश्वास कार्य करतो त्याच पद्धतीने भीती सुद्धा कार्य Faith करते. is a force, fear is also a force. जसं विश्वास एक ताकद आहे तसं भीती सुद्धा एक सामर्थ्य किंवा ताकद आहे. Faith is a trust on God's word. आणि विश्वास म्हणजे देवाच्या वचनावरचा भरोसा. Fear is a trust on devil's word. पण भीती म्हणजे सैतानाच्या शब्दावरचा विश्वास. Fear takes you away from God and faith takes you closer to God. भीती तुम्हाला देवापासून दूर करते पण विश्वास तुम्हाला देवाच्या जवळ नेतो. So this was the situation and the people were speaking, so Assyrian king and his informant was giving all the negative news as to how Israel is going to be destroyed. तर हा काळ होता की जेव्हा अशुराचा राजा आणि त्याचे जे लोक होते ते बातमी सांगत होते, बोलत होते की कशा पद्धतीने इस्रायलवर हल्ला करण्यात येईल, त्यांचा नाश करण्यात येईल. And see, one of the things that he said, आणि त्यापैकी एक गोष्ट जे तो बोलला, he said that God has brought me here आता म्हणाला की देवाने मला इथे आणलंय to destroy you. की तुमचा नाश करण्यासाठी. See, and he said none of the gods of the other nations were able to stand against me. आणि तो म्हणाला इतर कुठल्याही देशाचे जे देव होते ते माझ्या समोर उभे नाही राहू शकले. See how logically and with all the reasoning he's talking. म्हणजे तो किती विचार करून अगदी तर्कवितर्काने अगदी हिशोबाने बोलतोय. See, this person, the informant who's coming to give the information, आता हा जो व्यक्ती माहिती देण्यासाठी आलाय, he is trying to destroy the faith of the Israelites. तो काय करत आहे की विश्वास, जे इस्रायली लोकांचा विश्वास आहे त्याचा नाश करण्याचा The प्रयत्न करतो. confidence that the Israelites have, he wanted that to be destroyed. त्याची अशी इच्छा आहे की या इस्रायली लोकांचा जो भरोसा आहे तो भरोसा निघून जावा. See, because if this person is speaking, what do you say, with logic and reasoning, जर हा जो बोलणारा व्यक्ती आहे अगदी हुशारीने बोलत आहे, अगदी लॉजिकली बोलत आहे, and with he's giving the experience that he has defeated all the powerful nations, आणि तो आपला अनुभव सांगत आहे की सगळ्या सामर्थ्यशाली देशांना त्यांनी हरवलेलं आहे. and after defeating them I've come here. आणि तो म्हणत आहे की सगळ्यांना हरवल्यानंतर इथे आम्ही आलोय. That itself creates fear. त्यातूनच भीती निर्माण होते या And बोलण्यातून. it's all the people of Israel, those who were hearing, they were scared already. आणि इस्रायली लोक जे कोणी हे ऐकत होते ते अगोदरच घाबरले. First and foremost, in this time when Isaiah was prophesying, Assyria was the most powerful nation. आणि हा जो काळ होता जेव्हा यशया संदेष्टा भविष्यवाणी करायचा, या काळामध्ये अशूर जे होतं ते सगळ्यात सामर्थ्यशाली असं राज्य होतं. And there was nothing that could stop the king of Assyria. आणि असं काही नव्हतं की जे अशूराच्या राजाला थांबवू शकेल. He was treating every king whom he defeated very badly. आणि ज्या प्रत्येक राजाला त्यांनी पराभव केला तो खूप भयानक पद्धतीने त्याला वागवत In असे. whichever direction he moved, the people of that nation were scared. आणि ज्या कुठल्या दिशेने तो जायचा त्या जागेमधले लोक त्याला घाबरायचे. So the news or the aura of the king of Assyria was preceding him. आणि हा जो अशूराचा राजा होता त्याची जी भीती होती किंवा त्याचं जे येणं होतं ते पुढे त्याच्या अगोदर येत होतं. And information about him was creating fear and havoc and confusion. आणि त्याच्याविषयीची माहिती लोकांमध्ये भीती गोंधळ निर्माण करत होती. And at the same time, आणि त्याच वेळेला there were many prophecies of Isaiah that was spoken. अनेक यशायाच्या भविष्यवाणी बोलल्या जात होत्या. And Isaiah was prophesying that you are a sinner. आणि Israel is a sin. The people of Israel is sinning. आणि यशया भविष्यवाणी करत होता की इस्रायली लोक पाप करत And आहेत there is judgment that is going to fall. आणि न्याय येणार आहे. So are you understanding? The whole situation was with lot of fear, confusion, no scope or anything bright future. It did not seem like they did have any bright आणि future. अशी परिस्थिती होती ह्या सगळ्यामुळं की त्यांच्यासाठी सगळीकडे भीती होती, न्याय पण येणार अशी भविष्यवाणी येत होती आणि या सगळ्यामुळे कुठे त्यांना आशा दिसत नव्हती,
So भविष्याची. coming down. The- In verse 39, chapter 39, chapter 40, जसं पुढे पुढे आपण वाचत येतो यशाया 39:40, chapter 39, chapter 40. यशाया 39, यशाया 40. You know, there you will find in 39 where Ezekiel falls ill and he was inflicted with an incurable disease. तुम्ही यशाया 39 मध्ये असं वाचाल की हिजकिया जो होता तो आजारी पडला आणि न बऱ्या होणाऱ्या आजाराने आजारी पडला. Ezekiel turned his face towards the wall and he prayed. आणि त्याने आपलं तोंड भिंतीकडे फिरवलं, त्यांनी प्रार्थना केली He did not believe that prophecy that had come. आणि त्याने येणाऱ्या भविष्यवाणी जी आली होती त्याच्याकडे त्यावर विश्वास He ठेवला. believed in the God of prophecies. पण त्याने भविष्यवाणीच्या देवावर विश्वास ठेवला. He knew that if God can speak this and if I am able to touch the heart of God, God can change this for me. आणि तो त्याने हा विश्वास ठेवला, जर मी देवाच्या हृदयाला स्पर्श केला तर देव माझ्यासाठी भविष्यवाणी बदलेल. That touched God. आणि त्याने देवाला स्पर्श केला. That faith that with which Hezekiah reached out to God touched God. आणि त्याच्या विश्वासाने हिजकियाने विश्वास जो दाखवला, त्या विश्वासाने देवाला स्पर्श And केला. then God starts speaking comfort to Israel. आणि मग देव इस्रायलची सांत्वन बोलायला And लागला. coming then he was telling, beginning from verse 1 of Isaiah 41, he's telling that I am in control of everything. आणि यशाया 41:1 मध्ये जर तुम्ही वाचलं, जिथे देव सांगते की सगळ्याचा ताबा माझ्याकडे आहे. There is nobody who can do anything until and unless I approve it or I allow it to happen. आणि म्हणते देव असं म्हणते की कुणीही काही करू शकत नाही जोपर्यंत मी ती परवानगी देत नाही करण्याची. And just prior to that, God had ensured that the enemy who had complete detailed plan against Israel. आणि त्याच्या अगोदरच परमेश्वरी खात्री बघून घेतो की जो इस्रायलचा शत्रू, ज्यांच्याकडे सगळी योजना आखलेली होती, He had detailed plan to destroy Israel. इस्रायलचा नाश करण्याची अगदी योजना त्यांनी आखलेली होती. And God ensured that the enemies, they ran away from that place. आणि देव हे बघून घेतो की इस्रायलचे ते शत्रू, He made it a point that they ran away from that place. देव हे पाहून घेतो, देवी खात्री करून घेतो की ते शत्रू तिथून पळून जातात. शत्रूंनी तिथं देवानी बघून घेतलं की ते शत्रूंनी ती जागा सोडली. Assyria, the king of Assyria, they left that place. आणि अशुराच्या राजाने ती जागा सोडली And he went back to his own place. आणि तो स्वतःच्या देशामध्ये गेला. When God, no enemy can plan out anything against you. तर कुठलाही शत्रू तुमच्या विरुद्ध काही योजना करू शकत नाही. Okay, they might have the detailed plan. कदाचित त्यांनी अगदी खूप योजना आखली They might be very strong. आणि खूप ताकदवर ते असतील. They might be very high in numbers. आणि संख्येने सुद्धा खूप जास्त असतील. Let them be whosoever. मग ते कुणीही असू द्या, They cannot touch you without God's permission. देवाच्या परवानगीशिवाय तुम्हाला कोणी हात लावू नाही शकत. Praise the Lord. Hallelujah. And God was saying आणि देव म्हणत in होता Isaiah 41 verse 10, यशाया 41 आणि त्यातलं fear not, तू भिवू नको, fear not, भिवू नको, don't be scared, घाबरू नको, don't be scared, घाबरू नको, for I am with you. कारण मी तुझ्या बरोबर आहे. See, what is God saying? देव काय म्हणत आहे? Fear not, भिवू नको, because कारण I am with you. मी तुझ्या बरोबर आहे. I am going to stand with you. मी तुझ्या बरोबर उभा I राहणार. am not going to leave you. मी तुला सोडणार नाही. And then he says, आणि मग तो म्हणतो, the people will speak many things. लोक अनेक गोष्टी They बोलतील. will talk very big things against you. तुझ्या विरुद्ध अनेक मोठ्या गोष्टी लोक They बोलतील. will plan many things against you. तुझ्या विरुद्ध अनेक गोष्टींची You योजना don't कर. be discouraged. पण तू निराश होऊ नको. You hear that noise, don't be discouraged. ते ऐकून तू निराश होऊ नको. Because I am your God. कारण मी तुझा देव आहे. Praise the Lord. Amen. Give a good clap to Jesus. येशूसाठी चांगल्या टाळ्या देऊया. He is saying, देव म्हणत आहे, don't be afraid. भिवू नको, Because I am with you. कारण मी तुझ्या बरोबर आहे. Hearing all these noises, हे सगळे जे आवाज येतात ते ऐकून it's discouraging. ते निराश करतात आपल्याला. It takes away the energy and the strength from you. तुमच्यामधून ताकद काढून घेतात. That's why the devil speaks loudly. आणि म्हणून सैतान खूप मोठ्याने बोलतो. That's why your enemies speak loudly. म्हणून तुमचे शत्रू मोठ्याने बोलतात. See, when the enemies speak loud, जेव्हा शत्रू मोठ्याने बोलतो, it is only to weaken your faith. फक्त अशासाठी की तुमचा विश्वास कमजोर The पडावा. Bible says बायबल the सांगतो, devil is a roaring lion. सैतान हा गरजणाऱ्या He सिंहासारखा आहे. roars. तो गर्जना करतो. He constantly roars in your mind and your heart. सातत्यानं तुमच्या मनामध्ये त्याचा जोरजोराने आवाज करत असतो. He tells you logic and reason. आणि तो तुम्हाला कारण सांगतो, तर्कवितर्क You are सांगतो not experienced. की तुला अनुभव नाही, You are not capable. तुझ्यामध्ये You will कुवत not do good in नाही, life. तू जीवनात
will always say, "Arey, that person is better than मग me. तुम्ही म्हणणार काय, नाही तो माझ्यापेक्षा Oh, चांगला that person is good. किंवा ती व्यक्ती I चांगली, want to be like him." मला त्यांच्यासारखं व्हायचं. What does he do? काय करतो तो? What does she do? ती काय करते? What happens? काय होतं? You leave your focus, that is Jesus, and you start following people. तुम्ही तुमचा जे लक्ष येशूवर होतं ते तुम्ही काढता आणि व्यक्तीच्या मागे जायला लागता. Praise the Lord. And that is what the devil आणि wants. तेच तर सैतानाला हवं असतं. See, when Peter was in the boat, जेव्हा पेत्र नावेमध्ये होता he can do impossible things. तेव्हा असंभव गोष्टी तो करू शकत होता. He said, तो म्हणाला, "Lord Jesus, प्रभू येशू, just tell me your word. फक्त मला तुझा शब्द सांग I will walk on water." आणि मी पाण्यावर चालेल. Please understand his thinking. फक्त त्याचे विचार बघा, Look at his thoughts. त्याचे विचार बघा. He is talking about impossibilities. पेत्र जो आहे तो अशक्यतेविषयी न बोलत आहे. Just at the word of God, फक्त देवाच्या at वचनावर, the word of Jesus. फक्त येशूच्या He शब्दावर. is saying, "Jesus, you just say that word. तो म्हणाला, येशू तू फक्त शब्द बोल I will believe your word till the end, and I will do that impossible." आणि तुझ्या शब्दावर मी शेवटपर्यंत विश्वास ठेवेन आणि अशक्य ते शक्य करेन. You try me with your word, I will try you with my word, with my faith on your word. आणि प्रभू तुझ्या वचनाने तू माझा प्रयत्न कर आणि माझ्या विश्वास आणि त्या वचनावर मी कृती करेन. Praise the Lord. The best thing is, आणि चांगली गोष्ट ही, when the church of God rises in faith, जेव्हा देवाची मंडळी विश्वासामध्ये उभी राहते when the people are not dependent on a pastor, आणि जेव्हा लोक पास्टरांच्यावर अवलंबून when नसतात, everybody becomes a pastor of the church, जेव्हा सगळेच जण मंडळीचा पालक होतात, they carry the anointing and they become bold and they are ready to reach out to the world and say, "I am going to pray for you." आणि जेव्हा ते अभिषेकामध्ये धाडसाने जगाला सांगू शकतात मी तुमच्यापर्यंत पोहोचणार, प्रार्थना करणार. When Jesus said, येशू म्हणाले, "Come," ये. what did Peter do? पेत्राने काय केलं? Peter did not say, "No, I'm scared. पेत्रा असं नाही म्हणाला, नाही मला भीती वाटते. मी आता येऊ शकत नाही." When Jesus said, "Come," जेव्हा येशू म्हणाले ये, the moment Jesus said, ज्या क्षणी येशू बोलले, Peter stepped out of the boat. पेत्राने नावेच्या बाहेर पाऊल Praise ठेवले. the Lord. He meant it. म्हणजे ते जे बोलला He meant. तो जे बोलला त्याने ते अगदी समजून घेऊन किंवा अर्थपूर्णरित्या बोलला. Jesus, you just say your word. की येशू तू फक्त शब्द बोल I will trust your word. आणि तुझ्या वचनावर मी भरोसा ठेवेन. Your word will make me do the impossible. आणि तुझं वचन मला अशक्य ते शक्य करायला See, लावेल. he stepped out of the boat, overlooking all the fear. सगळ्या भीतीकडे दुर्लक्ष करून पेत्राने नावेच्या बाहेर He पाय ठेवलं ignored every situation that was there. आणि आसपासच्या सगळ्या परिस्थितीकडे पेत्राने दुर्लक्ष केलं. Nobody in the boat had the daring to step out of the boat. त्यावेळी नावेमध्ये असणाऱ्या इतर कुणाकडेही धाडस नव्हतं की नावेच्या बाहेर त्यांनी पाय ठेवावा. Praise the Lord. When you want to do the impossible, जेव्हा तुम्हाला काहीतरी असंभव असं करायचं when असतं you want God to do something impossible, आणि तुमची इच्छा असते की देवाने ते अशक्य तुमच्या जीवनामध्ये साध्य करावं, you cannot sit in the boat and say, "Okay, whenever God wants, He will do it." तुम्ही नावेमध्ये बसून असं नाही म्हणू शकत जेव्हा देवाला पाहिजे तेव्हा देव करेल. You have to stretch your faith. तुम्हाला तुमचा विश्वास You ताणवावा have to लागेल. stretch your faith. तुम्हाला तुमचा विश्वास ताणवावा लागेल. You cannot take the easy way out and expect God to do the impossible. तुम्ही सोपा मार्ग शोधून बाजूला सरणार आणि देवाला म्हणणार तू कर, असं नाही चालणार. No, God wants to partner with you. देवाची तुमच्या बरोबर देवाला भागीदारी करायची. See, God is a partner with you. देव तुमच्या बरोबर भागीदार आहे. Jesus said, येशू "If म्हणाले, you believe in me, जर तू माझ्यावर विश्वास ठेवशील, you will do what I did." जे मी केलं ते तूही करशील. That is not the end. पण तिथे वचनाचा शेवट नाहीये. If you are ready, जर तू तयार असशील, let me tell you, मला तुम्हाला सांगू द्या, you will do greater things than that I did. मी ज्या केल्या त्याहून मोठ्या गोष्टी तू करशील असं येशू म्हणाले. See, Jesus did not say, "अरे मेरे से ज्यादा काम तुम लोग नहीं करोगे." असं नाही म्हणाले येशू की माझ्यापेक्षा जास्त काम तुम्ही नाही. No, He wanted us to do greater things than that He did. पण येशूची इच्छा आहे की त्यांनी जे केलं त्याहून महान कार्य आपण करावं. Praise the Lord. He wants to partner with us. येशूंना आपल्या बरोबर भागीदारी हवी आहे. See, every time he stretched his faith, ज्या दरवेळेला त्यांनी विश्वास आपला पुढे केला, ताणवला, every time there was a miracle that त्या दरवेळेला चमत्कार घडला. when he went to Jairus' house, जेव्हा येशू यायराच्या घरी गेले, he said, "This daughter is not dead, she is sleeping." येशू म्हणाले ही मुलगी मेलेली नाहीये, ही झोपलेली आहे. It's very easy to read, वाचायला खूप सोपे, but just imagine the situation of Jesus. पण कल्पना करा येशूंची त्यावेळची परिस्थिती. He's telling everyone,
सगळ्यांना येशू सांगत आहे तिथे. People have come for the, they were mourning. Many people had come to see what had happened. अनेक लोक हे बघायला आले होते काय झालं. अनेक लोक दुःख करत होते, रडत होते की ती मुलगी मेलेली आहे. Jairus was the pastor of a temple, आणि याईर जो होता तो a मंदिरामधला, small synagogue, तो सभागृहामधला अधिकारी होता. of that particular location. ती जी जागा होती त्या जागेमधला. Everybody coming into the temple, they all were at Jairus' house. आणि त्या मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला यायराचं घर ठाऊक होतं. They were not ordinary people. तर साधारण लोक नव्हते. Everybody who had come to his house knew the Torah. आणि त्या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला तोरा माहिती होती. Everybody knew the word of God. प्रत्येकाला देवाचं वचन ठाऊक होतं. In the midst of everybody, आणि त्या सगळ्यांच्या मध्ये Jesus is saying, येशू म्हणत आहे, the daughter is not dying. The daughter is not dead. She's sleeping. मुलगी मेलेली नाहीये, ती झोपली आहे. People laughed at him. लोक त्यांच्यावर हसले Just येशूवर. because people laughed at him, he did not say, "Nee, I'm not going to show my faith." आणि फक्त लोक हसले म्हणून येशू असं नाही म्हणाले मी माझा विश्वास दाखवणार नाही. See, if your faith is not laughed at, जर तुमच्या विश्वासावर कुणी हसलं नाही, there is no faith. मग विश्वास नाही. There is no faith. विश्वास There नाही. is no miracle working faith. चमत्कार करणारा विश्वास नाही. Praise the Lord. See, Jesus went in. येशू आतमध्ये गेले. Jesus lifted up the girl. येशूनी त्या मुलीला He spoke the word and he lifted up the girl. वचन बोलले आणि मुलीला The उचललं. girl rose up. ती मुलगी उठली. But even after showing that faith, हा विश्वास दाखवल्यानंतर when he spoke the word, जिथं ते वचन बोलले, Jesus gave his hand to lift that girl up. येशूने आपला हात दिला त्या मुलीला उचलण्यासाठी. Praise the Lord. Are you understanding? कळतंय का तुम्हाला? See, if you stretch your faith, जर तुम्ही तुमचा विश्वास ताणवला, God's word will meet your faith and the miracle will happen. देवाचं वचन तुमच्या विश्वासाला भेटेल आणि चमत्कार घडेल. Praise the Lord. Amen. See, you need to have faith on the word of God. तुम्हाला देवाच्या वचनावर विश्वास हवा. And God can do everything that is impossible. आणि देव मध्ये सर्व काही करेल जे असंभव आहे. Mark 11 verse 23, the Bible says. मार्कचा 11वा अध्याय त्यातलं 23वा वचन बायबल सांगतं. Just read. कोणाला मिळाला असेल तर वाचा. मार्क 11:23. For assuredly I say to you, whoever says to this mountain, be removed and be cast into the sea, and does not doubt in his heart, but believes that those things he says will be done, he will have whatever he says. मार्कचा 11वा अध्याय 23वा वचन. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. See, कोणाच्या शब्दाप्रमाणे? कोणाच्या? त्याच्या म्हणजे कोणाच्या? नक्की? कोणाच्या शब्दाप्रमाणे? बोला मला सांगा. For assuredly I say to you, whoever says to this mountain, be removed and be cast into the sea, and does not doubt in his heart, but believes that those things he says. जो बोलणार. Praise the Lord. इथे येशूचा उल्लेखच नाहीये. तुम्ही जे बोलला होता ते बरोबर आहे. बोलणारा. सांगा शेजाऱ्याला, बोलणारा. बोलणारा. जो कोणी बोलेल त्याच्यासाठी ते होणार. Praise the Lord. See, that is faith. तो विश्वास. See, what does the Bible say? बायबल काय सांगतं? Assuredly I say to you. मी खचित म्हणजे खात्रीने तुम्हाला See, सांगतो. Jesus cannot take his own promise. आता येशू काही स्वतःचं वचन नाही घेऊ, शपथ नाही घेऊ शकत. आपण का शपथ सांगतो मी तुम्हाला. माझी शपथ खरं सांगतो मी. See, that's what he's saying. तर येशू इथे त्या अर्थाने बोलत आहे. Assuredly I say to you. खात्रीने खचित मी तुम्हाला सांगतो. He's saying that you have got even a slight ounce of doubt. आणि तो म्हणतो की अगदी छोटीशी जरी शंका असेल, Remove it. काढून टाका. Because कारण whoever says to this mountain. की जो कोणी या पर्वताला बोलेल. Which this mountain? आता हा पर्वत कोण आहे? डोंगर नाही. He's not talking about a particular mountain. आता इथे काही येशू कुठल्या डोंगराविषयी He is talking about an impossible situation that looks like a mountain in your life. येशू त्या अशक्य परिस्थितीविषयी बोलत आहेत जी तुमच्या जीवनामध्ये डोंगरासारखी तुम्हाला दिसते. The impossible mountain that is, that can be your debt, that can be your sickness, that can be your business, anything that looks impossible. म्हणजे अशक्य अशी परिस्थिती जी आपल्याला डोंगराप्रमाणे मोठी दिसते, मध्ये काही असेल,
कर्ज असेल, कामामधली समस्या असेल, आजार असेल, काही असेल, and you say, आणि तुम्ही म्हणाल be removed की निघून जा and be cast out in the sea, आणि समुद्रामध्ये टाकला जा, and does not doubt in your heart, आणि तुमच्या हृदयामध्ये तुम्ही शंका नाही धरत, but पण believes विश्वास ठेवता that those things he says. की जे काही हे बोललेले तुम्ही, See, येशू बोलतोय, हे येशू सांगतात, and he's talking into the third person. आणि येशू हे ते तिसऱ्या व्यक्तीप्रमाणे सांगत आहेत. जो कोणी असू दे. जो कोणी हे बोलणार, See, he did not specify his name. येशूने इथं त्यांचं नाव लिहिलेलं नाही Jesus did not specify anybody's name. किंवा कुणाचं नाव नाही इथे. नाहीतर मग सगळ्यांना एकच नाव ठेवावं लागलं असतं विश्वासासाठी. Praise the Lord. He did not take any specific name. येशूने काही खास नावाचा किंवा कुणाचा उल्लेख केलेला He नाही. said whoever. जो कुणीही. Praise the Lord. तिथे तुम्ही तुमचं नाव लावा. Praise the Lord. That whoever you can put your name there. तर तिथे जो कोणी आहे ते स्वतःचं नाव घाला. So next time, anytime you read, तर पुढच्या वेळी हे वाचताना anybody asks you to read the Bible also, कुणी तुम्हाला बायबल वाचायला don't सांगितलं, read whoever. Say Jimson or put your name and read. असं नका म्हणू की जो कोणी, स्वतःचे नाव घाला. Huh? Praise the Lord. Every time you read, personalize that word. तर ज्या दरवेळेला तुम्ही वाचणार आहे वचन ते स्वतःसाठी लागू And he करा. says, आणि तो म्हणतो, see, it's not about only believing. आणि फक्त विश्वास ठेवणं नाही. Your faith cannot be seen. तुमचा विश्वास दिसू नाही शकत. Out of the abundance of the heart, the mouth speaks. तुमच्या हृदयाच्या भरपुरीमधून तुमचं मुख बोलतं. If your heart is speaking faith, जर तुमचं हृदय विश्वास बोलतंय, that means you are believing God at His word. म्हणजे तुम्ही देवावर त्याच्या वचनाने विश्वास ठेवताय. And you're telling, आणि तुम्ही सांगत I आहात command you, mountain, की हे पर्वत आम्ही तुला in the आज्ञा name करतो. of Jesus, येशूच्या नावात be cast out. उपटून टाकला जा. It will happen, the Bible says. बायबल सांगते तसं घडणार. He will have whatever He says. आणि जे काही तो बोलेल त्याला ते मिळेल. इथे प्रार्थनाबद्दल लिहिलंय का? तुम्ही जे प्रार्थना करणार ते तुम्हाला मिळेल? No. Its faith is about speaking the word, विश्वास देवाचं वचन बोल, releasing the word. वचन मोकळं करणे. Faith is about releasing the word of God in power in your life. देवाचं वचन सामर्थ्यामध्ये तुमच्या जीवनात मोकळं करणं म्हणजे विश्वास. Praise the Lord. What do the prophets in the Old Testament, what did the prophets do? जुन्या करारामध्ये संदेष्टांनी काय केलं? Prophets released the word of God. देवाचं वचन त्यांनी मोकळं केलं. You see, the word of God has got so much of power देवाच्या वचनामध्ये इतकं सामर्थ्य आहे that it can do anything ते that the word of God, that God has sent it for. ते काही करू शकतो जी प्रत्येक गोष्ट देवाने करायला सांगितली. Your sickness is not impossible for the word of God to heal you. देवाच्या वचनाला तुमचा आजार बरं करणं अशक्य नाहीये. See, because God Himself said, I have sent my word and healed your disease. कारण देव स्वतः काय बोललेलं आहे? मी माझं वचन पाठवून तुला बरं केलेलं आहे, तुला आरोग्य दिलेलं आहे. That means the word of God is powerful to heal your sickness and your disease. याचा अर्थ काय होतो की देवाच्या वचनामध्ये तुमचे आजार, तुमचे रोग बरं करण्याचं सामर्थ्य आहे. Praise the Lord. आहे का नाहीये? That means म्हणजे काय? you should be healthy. तुम्ही निरोगी असलं पाहिजे. You should be wealthy. तुम्ही श्रीमंत किंवा संपत्तीने भरलेलं असलं पाहिजे. Praise the Lord. You should be healthy. You should be wealthy. तुम्ही आरोग्यवान आणि श्रीमंत असलं पाहिजे. See, you should not, money or wealth is supposed to be a tool that you use it to fulfill your dreams. पैसे म्हणजे एक साधन आहे, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वापरलं जातं. Don't let money be your dream. पैशाला स्वप्न नाही बनवायचं. Let God be your dreams. देव तुमचं स्वप्न असू द्या. Let God be your passion. देव तुमचा आवेश असू द्या. Everything else will be added to you. बाकीच्या गोष्टींची भर आपोआप पडते. See, that's why, when God gives you the word, आणि म्हणून जेव्हा देव आपल्याला वचन your देतो, faith is stirred up. तुमचा विश्वास ढवळला जातो. And if you convince yourself, आणि जर तुम्ही स्वतःला पटवून दिलं, this is the word of God. हे देवाचं वचन आहे, Whatever He says is going to happen in my जे life. काही देव बोलणार ते माझ्या जीवनात घडणार. It will happen. तसं घडणार. If you believe this much, तर जर तुम्ही एवढा विश्वास ठेवला, that is good enough for God to work. देवाला हे कार्य करण्यासाठी पुरेसे आहे. Praise the Lord. आमेन. Faith as a mustard seed is good enough to move the mountains. मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास पर्वत हलवण्यासाठी पुरेसे आहे. Praise the Lord. आमेन. Praise the Lord. आपण बोलतो आपल्याला मोठा विश्वास पाहिजे. देव म्हणतात छोटा विश्वास ठेव, मी पर्वत हलवेल तुझ्यासाठी. आमेन. Praise the Lord. Give a good clap to Jesus. येशूसाठी चांगला टाळ्या देऊया. Thank you, Jesus. See, He says, तो म्हणतो you speak to the mountain. की तू पर्वताशी बोल, Don't doubt in your heart. तुझ्या हृदयात शंका ठेवू नको, And it will happen to you. आणि तसं
Praise the Lord. आमेन. Praise the Lord. Acha. I will ask you some questions मी तुम्हाला काही and you'll प्रश्न answer me. आणि तुम्ही मला उत्तर देणार. Praise the Lord. You know, your friends or your neighbors, तुमचे मित्र किंवा तुमचे शेजारी you know, they come to you with peda or something and they say, मी हे घेतलं, मी हे माझ्याकडे गाडी आली, माझ्याकडे घर आलं, ते पेढे देतात. बरोबर ना? झाले तुमच्या बरोबर कोणी? बरोबर. ते कधी देतात पेढे? हा? झाल्यानंतर. प्रेज गॉड. टाळ्या ब्रदरांसाठी, जोरात टाळ्या. कधी देतात ते पेढे? झाल्यानंतर. मला दिसलं बाबा माझ्याकडे घर आलंय, माझ्याकडे टीव्ही आली आहे, माझ्याकडे गाडी आली, घ्या पेढे. बरोबर ना? प्रेज द लॉर्ड. एकदा आल्यानंतर विश्वासाची गरज आहे का? नाही. ते झालंय, आता विश्वास नको. नाही, माझं हे टीव्ही माझं आहे, मला विश्वास ठेवावा लागेल हे टीव्ही माझं आहे. करतो का आपण? नाही करत. प्रेज द लॉर्ड. विश्वास कधी लागतो? ते होण्या अगोदर. मी शोरूम मध्ये बघून आलो, अच्छा हे टीव्ही, मला हे टीव्ही पाहिजे, मी विश्वास ठेवतो हे टीव्ही माझा आहे. उचलून घेऊन नका येऊ, पण विश्वास ठेवा. प्रेज द लॉर्ड. हा, आपण we as believers, आपण विश्वासू या नात्याने when should we give the testimony? आपण साक्ष कधी दिली पाहिजे? झाल्यानंतर का होण्या अगोदर? प्रेज द लॉर्ड. पेढे कधी दिले पाहिजे? नक्की? See, that is faith. तो विश्वास. Because I believe it's happened for me. कारण मी असा विश्वास ठेवतो की माझ्यासाठी ते That झालेलं is आहे. faith. तो विश्वास. I live as if it's done. मी असं जगतो की जणू ते झालेले. Lord, I pray to you. प्रभू, मी तुझ्याकडे प्रार्थना केली. You gave me a word. तू मला वचन दिलेस. I don't doubt it, Lord. आता मी त्यावर शंका नाही I धरत. don't doubt it. मी शंका आणत It's नाही. done for me. माझ्यासाठी ते झालेलं आहे And that is my testimony. आणि ती माझी साक्ष आहे. Praise the Lord. Amen. See, you know, Sister Jayashree, when she had lost the job, or she had finished her, she had resigned, and you know, she had given up the resignation. She did not get a job. सिस्टर जयश्रीनी जेव्हा त्यांचा पहिली जॉब सोडली होती आणि त्याच्यानंतर त्यांना जॉब मिळाली नव्हती, What did she do? त्यांनी काय केलं? She did not stop her 1/10. त्यांनी आपलं दशमांश थांबवलं She नाही. gave her 1/10. त्यांनी दशमांश दिला. She said, त्या म्हणाल्या, I will give my 1/10 as if I have a job. त्या म्हणाल्या जणू माझ्याकडे नोकरी आहे असं समजून मी माझा दशमांश देणार. Isn't that faith? तो विश्वास नाही She का? gave the 1/10 before the end of that month. She got a job. त्यांनी दशमांश दिला, तो महिना संपायच्या अगोदर त्यांना नोकरी And she मिळाली. said, Lord, I'm giving it to you by faith. आणि त्या म्हणाल्या, प्रभू मी हे विश्वासाने As if I have my job. जणू काय आता माझ्याकडे नोकरी आहे. God gave her a job. देवाने त्यांना नोकरीचा आशीर्वाद God, see, दिला. Bible says, बायबल सांगतं, faith is what pleases God. विश्वास देवाला प्रसन्न And करतो God is a rewarder. आणि परमेश्वर प्रतिफळ देणारा God देव. will not give you money, print money and give. देव काय पैसे छापून आपल्याला देत नाही. God will reward you. देव तुम्हाला प्रतिफळ, God will reward you. देव तुम्हाला प्रतिफळ. The blessings of the Lord makes a person आणि rich. देवाचे आशीर्वाद माणसाला श्रीमंत You करतो. honor the Lord. तुम्ही देवाचा मान You करा. please God. तुम्ही देवाला, You live for God. देवासाठी जगा. God will reward you and you will be blessed. आणि देव तुम्हाला प्रतिफळ देईल आणि तुम्ही आशीर्वादित व्हाल. And the blessings of the Lord will make you आणि rich. देवाचे आशीर्वाद तुम्हाला श्रीमंत See, करतील. when God gives you the word, जेव्हा देव तुम्हाला वचन देतो, Peter stepped out of the boat. पेत्राने नावेच्या बाहेर पाऊल ठेवलं. Peter said, पेत्र म्हणाला, I'm going to walk on the water. मी पाण्यावर चालणार. Praise the Lord. When he was in the boat, तो नावेत असताना he was praying, Lord, give me the word. तो प्रार्थना करत होता, प्रभू मला वचन दे. Just give me the word and I will do it. प्रभू तुझं वचन दे, मी ते करेन. When God gave him the word, जेव्हा देवाने त्याला वचन दिलं, he boldly stepped out of the boat. धाडसाने त्याने नावे बाहेर पाऊल ठेवलं. Nobody else apart from Jesus walked on the water. It was only Peter. येशूशिवाय इतर कुणी पाण्यावर चाललं नव्हतं, फक्त पेत्र एकमेव येशू नव्हता. Peter walked on water. पेत्र पाण्यावर चालला, But पण what did the devil do? सैतानाने काय केलं? Wind and the waves. वादळ आणि वारा. It was not, it did not happen in silent. आणि हे सगळं शांततेमध्ये नाही झालं. Wind and the wave, Bible says, made a boisterous noise. बायबल सांगतं, वादळ आणि वाऱ्याने भयानक मोठा गोंगाट केला. Big noise. खूप मोठा आवाज, हवे का जोर से आवाज चल रहा है. जोराने आवाज आला. पीटर का
ध्यान अभी भी जीसस पे ही है. पेत्राचं लक्ष येशूवर. आवाज जोर से चलने लगा. आवाज अजून मोठ्याने व्हायला लागले. You know, the waves, you know, it started rising up. आणि लाटा ज्या होत्या त्या अजून जोराने यायला But it started making more noise. अजून आणि अजून आवाज वाढायला लागला. ऐसा नहीं कि पानी के ऊपर चलना आसान था. असं नाही, पाण्यावर चालणं सोपं होतं असं नव्हतं. पानी पे चलना आसान नहीं है. सोपं नाहीये कोई पाणी. बोल रहा है कि आसान है, मेरे को अभी पानी लाके दिखाऊंगा, चलने दिखाना. Praise the Lord. आसान नहीं है. Praise the Lord. So Peter was actually stepping out of the boat, doing the impossible. तर पेत्राने नावेबाहेर पाऊल ठेवून अशक्य गोष्ट तो करत होता. Praise the Lord. That time, त्यावेळेला the wind made a big noise. तेव्हा वाऱ्याने जोरात आवाज केला. The waves made a big noise. त्या लाटा एकदम उसळल्या, आवाज आला. Peter was still looking at Jesus. पेत्राचं लक्ष अजूनही येशूवर होतं. But when everything came together loudly, पण सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्रितपणे जोराने आवाज करू लागल्या, rather than looking at Jesus, what did he do? येशूकडे बघण्याऐवजी पेत्राने काय केलं? अरे क्या चल रहा है, मेरे को देखना है. आजूबाजूला बघितलं. See, Peter ने क्या किया? आजू बाजू क्या चल रहा है मुझे देखना है. की मला बघायचं आसपास काय चालू आहे. Praise the Lord. That is the problem. ती अडचण आहे. न्यूज में क्या चल रहा है मुझे देखना है. की बातम्या बघायच्या आहेत, काय चाललंय कळालं पाहिजे. इलेक्शन में कौन आएगा मुझे देखना है. निवडणुकीत कोण आलं बघितलं पाहिजे. बजट में क्या आने वाला मुझे देखना है. बजेट मध्ये काय सांगणार आहे ते माहिती गैस पाहिजे. का कीमत क्या होने वाला मुझे देखना है. गॅसची किंमत किती वाढली बघायची. पेट्रोल का कीमत क्या होने वाला मुझे देखना है. पेट्रोलची किंमत बघायची. Praise the Lord. ये सब ठीक है, ये सब होते रहेगा. ये आपके लिए नहीं है, दुनिया के लिए है. हे सगळं घडत राहणार, जगासाठी आहे हे सगळं. आपके लिए पुरवठा प्रभु यीशु करता है. आमेन. परमेश्वर तुमच्यासाठी Praise the Lord. Give a good clap to Jesus. येशूसाठी काय तुम्ही चांगला. You are not. अरे पेट्रोल का अरे बढ़ गया, अभी 1000 रुपए होगा, मैं कैसा भरेगा पेट्रोल. नहीं नहीं, 1000 रुपए होगा, यीशु आपको 2000 रुपए देगा पेट्रोल के लिए. Praise the Lord. See, you are not going to live in lack or want. तुम्ही कमी गटीमध्ये जगणार नाही. See, you are supposed to live in abundance. तुम्ही भरपुरीत जगलं पाहिजे. But what does the enemy do? पण शत्रू काय करतो. Enemy speaks everything loud. जयचे शत्रू सगळं मोठ्याने बोलतो. This is the problem. This is the problem. हा ही अडचण आहे, ही त्रास आहे. ऑफिस में ये प्रॉब्लम है, बिजनेस में ये प्रॉब्लम है, इधर प्रॉब्लम है. की इकडे हा त्रास आहे, व्यवसायात ही अडचण आहे, नोकरीत ही समस्या आहे. So the devil speaks everything magnified. लाउड स्पीकर पे लेके चलाता है. शैतान काय करतो, सगळ्या गोष्टींना मोठं करून मोठ्या आवाजात बोलतो. अरे ये इंसान तेरे खिलाफ है. की हा तुझ्या विरुद्ध आहे. अरे इधर तू फेल हो गया, कभी तू लाइफ में सक्सीड नहीं करेगा. तू इथे अपयशी झाला, आता यशस्वी नाही होणार. और अपने लोग बिलीव करते हैं. आणि हाय मग विश्वासू लोक त्यावर अरे विश्वास मेरे करतात. सब दुश्मन मेरे को मेरे खिलाफ दिख रहे हैं, मेरे साथ में कुछ नहीं होगा. की माझ्या बरोबर काही नाही होणार. और फिर what happens, we become discouraged. मग आपण निराश होतो त्यातनं हे ऐकून. And then what happens, मग काय होतं, we stop praying, आपण प्रार्थना we करायचं stop थांबवतो. reading the word, वचन वाचायचं थांबवतो. we start taking depression pills, मग? antidepressant pills. आणि मग आपण गोळ्या खायला लागतो नैराश्य जाण्यासाठी. No, but God, what is God saying? पण देव काय म्हणतो, Fear not, भिवू नको, fear not, भिवू नको, I am with you. मी तुझ्या बरोबर आहे. Peter, you will sink, but I will lift you up. पेत्रा तू बुडशील पण मी तुला वाचवेन. The moment you lose your faith, I am there to pick you up. ज्या क्षणी तुझा विश्वास तू कमजोर पडशील मी तुला Because धरायला. I am with you. कारण मी तुझ्या बरोबर, I am with you. मी तुझ्या I बरोबर, am your God. मी तुझा देव आहे. Don't be discouraged. निराश होऊ नको. Praise the Lord. Don't be discouraged. निराश होऊ नका. You might have failed once. तुम्ही एकदा अपयशी झाला, Don't be discouraged. निराश होऊ नका. I will pick you up मी तुला उचलेन and I will use you for my glory. आणि माझ्या गौरवासाठी You तुला might have वापरेन. failed once, तू एकदा अपयशी झाला but असेल, you are not a failure. पण तू अपयशी नाहीये. I am going to put my strength in you, मी माझं सामर्थ्य and तुझ्यामध्ये you will rise up with wings like eagles. आणि गरुडाच्या पंखाने तू भरारी. Praise the Lord. Hallelujah. Give a good clap to Jesus. येशूसाठी चांगल्या टाळ्या देऊया. Bible says, बायबल सांगतो, see, Isaiah 40, यशाया याचा 40वा अध्याय verse 28 onwards till 31. 28 ते 31 वचन. Have you not known? Have you not heard? की तुम्ही ऐकलेलं नाही का, तुम्ही पाहिलेलं नाही का. See, what is God saying? बघा देव काय म्हणत आहे, Have you not known? Have you not heard? तू जाणलेलं नाही का, की तू ऐकलेलं The नाही का. everlasting God, the Lord, the creator of the ends of the earth, neither faints nor is weary. तर सनातन परमेश्वर पृथ्वीचा निर्माण करता, तो कधी थकत नाही, कधी भागत नाही. तुम कितना भी गलती करो, कभी नहीं थकेगा वो आपको माफ करने में. आमेन. Praise the Lord.
आपको कभी माफ करने में थकेगा नहीं वो. आप कितने बार भी गिरो, वो आपको उठाते उठाते कभी नहीं थकेगा. Praise the Lord. That's His love for you. ते त्याचं तुमच्यावरचं प्रेम आहे. Praise the Lord. And see what it says. आणि पुढे काय Read लिहिलं further. त्याची बुद्धी अगम्य आहे. तुम्ही किती डोकं लावा, तुम्ही समजूच नाही शकणार त्याची बुद्धी कशी आहे. He is not moved emotionally, he moves with love. तो भावनिक होऊन कार्य करत नाही, And प्रेमाने करतो. his love is also not emotional love. आणि देवाचं प्रेमही भावनिक नाहीये. Praise the Lord. Okay, so yeah, read further. तो भागलेल्यास शक्ती देतो, निर्बलास विपुल बल देतो. See, he gives power to the weak, and to those who have no might, he increases strength. तर जो जे थकलेले आहेत त्यांना तो सामर्थ्य पुरवतो, आणि जे कमजोर पडलेले आहेत त्यांना बल देतो. तरुण थकतात, भागतात, बर ज्वानीमधले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. Praise the Lord. Amen. Praise the Lord. See, what does the Bible say? बायबल काय सांगतं? The young, जे तरुण, the young, जे तरुण, the youth, जे तारुण्यामध्ये आहे, those are just entering the, to be young. जे आता नुकतेच तरुणपणामध्ये प्रवेश करत आहेत, They will faint. ते थकतील, They will fall. ते पडतील. Praise the Lord. Their own strength will not come handy. त्यांची स्वतःची ताकद कामी येणार नाही. See, when हमने देखा ना कोरोना का थर्ड वेव, कौन सबसे ज्यादा किसको इम्पैक्ट हुआ? Those who were the youngsters. तरुण लोकांना कोविडच्या तिसऱ्या फेज मध्ये खूप जास्त The third wave killed maximum youngsters. तरुण लोक त्या काळामध्ये जास्त मेले त्या तिसऱ्या फेज मध्ये. Praise the Lord. But the children of God were not impacted, young or old. They were not impacted. पण देवाची लेकरं, तरुण किंवा म्हातारी, त्यांच्यावर प्रभाव नाही पडत. Praise the Lord. See, the Bible says, बायबल सांगतं, the young, the youth, they will faint, they will fall. तरुण लोक ते थकतील, ते भागतील, ते पडतील. They will become weary, the Bible says. बायबल सांगतं, ते भागतील, They will be tired. ते थकतील. काय होतंय माझ्यावर, कसं होतंय माझ्यावर, ते थकतील. But पण see that but it says, पण ते जे पण लिहिलेलं आहे, those who wait on the Lord. जे परमेश्वरावर वाट बघतात. Praise the Lord. जे परमेश्वरावर वाट बघतात. पण how no? The whole world's comparison is given. सगळ्या जगाची तुलना दिलेली. The best of the people. की सगळ्यात चांगले लोक, उत्तम लोक, Yet they all will fail. ते सगळे अपयशी होतील. But पण right place. ते पण अगदी योग्य जागी. Those who wait on the Lord. जे परमेश्वरावर वाट पाहतील, चाहे उनके साथ कुछ भी होने दो, चाहे वो कौन से भी लेवल पे रहने दो, कुठेही असतील, काही हो त्यांच्या बरोबर, उनको लगता है कि सारी दुनिया उनके आगे निकल चुकी है. त्यांना असं वाटत असेल की सगळं जग माझ्या पुढे निघून अरे गेलं, मेरे साथ ही कुछ अच्छा नहीं हो रहा, बाकी सबके साथ अच्छा हो रहा है. की माझ्या बरोबरच काही चांगलं घडत नाही, सगळ्यांच्या बरोबर होतंय. God is saying, देव म्हणतो, don't worry. काळजी करू नको. If you are waiting on me, जर तू माझ्यावर वाट बघतोय, if you are waiting on me, जर तू माझ्यावर वाट बघतोय, Bible says, बायबल सांगतं, you shall renew your strength. तुझी शक्ती तू नवीन करशील. काय नवीन करणार? शक्ती नवीन करणार. Praise the Lord. You might feel weak. तुम्हाला कदाचित अशक्त वाटत असेल. Let me give you a good example. चांगलं उदाहरण देतो. You might be working. तुम्ही कदाचित काम Your करता enemies are very strong. आणि तुमचे शत्रू खूप सामर्थ्यशाली. You might feel that they are just against you. तुम्हाला असं वाटत असेल की सगळे माझ्या विरुद्ध आहे, They are getting promoted. त्यांना बढती मिळतीये, Your classmates are getting promoted. तुमच्या बरोबरच्या लोकांना They are getting jobs. त्यांना नोकऱ्या मिळतात, Everything is happening for them. सगळं त्यांच्यासाठी होतं, But nothing is happening for पण you. माझ्यासाठी काही नाही होते. Bible says, बायबल सांगतं, they will all faint once. ते पडतील सगळे. Sometime when there is a problem, they will faint. त्रास आला की जगामध्ये लोक पडतात. But you, पण तुम्ही, because you are waiting on God, तुम्ही देवावर वाट बघताय, you are not following their ways. तुम्ही त्यांचे मार्ग वापरत नाही. You are faithful in church. तुम्ही चर्च मध्ये You are विश्वास, filling yourself with the word of तुम्ही God. स्वतःला वचनाने You भरताय. are praying. तुम्ही प्रार्थना करताय. म्हणजे काय करताय तुम्ही? जे सगळं तुम्ही बघताय, जे सगळं तुम्ही ऐकताय, तुम्ही डोळे बंद करताय, तुम्ही कान बंद करताय. Praise the Lord. Your situation is talking loudly. तुमची परिस्थिती मोठ्याने बोलतीये तुमच्याशी, Telling you will never rise up in
close your ears. तुम्ही कान त्याकडे बंद करा. Praise the Lord. Everything that is telling you logically, जी प्रत्येक गोष्ट तुम्हाला तर्कवितर्क तुमचा सांगत आहे, everything that tells you reasonably, सगळं जे तुम्हाला अगदी योग्य कारण देऊन हे का झालं पाहिजे किंवा का होतंय, अरे मेरा बॉस का वो फेवरेट है, उसका ये सब दोस्त है, तो ये सब उसके साथ में पीने को बैठते हैं, तो इनको सबको प्रमोशन मिलेगा, मेरे को नहीं मिलेगा. अरे उसमें ना अभी मेरे पास उतना एक्सपीरियंस नहीं है, तो मेरे को प्रमोशन नहीं मिल सकता. This is your logic and your reasoning. हे काय झालं, हे सगळे तर्कवितर्काचे लॉजिकल विचार. डॉक्टर ने बोला ये बीमारी है, अरे ये बीमारी किसी का ठीक नहीं होगा, चांसेस है मेरा भी कभी ठीक नहीं होगा. This is your logic. हे लॉजिक झालं, हे तर्कवितर्क. Devil talks to you logic and reasoning. आणि सैतान हे बोलतो आपल्याशी. Praise the Lord. But God says, पण देव म्हणतो, if you read Romans 1:17, जर तुम्ही रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय 17व वचन वाचलं, for therein is the righteousness of God revealed from faith to faith, as it is written, the just shall live by faith. कारण तिच्या देवाचे नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट झालेले आहे, नीतिमान विश्वासाने जगेल, या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे. Praise the Lord. The just shall live by faith. नीतिमान विश्वासाने जगेल. तुम्हाला जे दिसतं त्याच्यावर तुम्ही नाही जगू शकत, तुम्ही जे ऐकताय त्याच्यावर नाही जगू शकत. कशावर जगणार? विश्वासाने जगणार. Praise the Lord. You have to shut down all your senses. सगळ्या जाणीवा बंद करायच्या. You might hear the news, but you say, no, I'm not going to believe that. बातमी ऐकायला मिळेल, पण नाही विश्वास ठेवायचा. When you hear the report, I don't believe that. मग रिपोर्ट आला त्याच्यावर मी नाही विश्वास ठेवला. I believe the word of God. मी देवाच्या वचनावर. Because I live by faith and not by the report. कारण मी देवाच्या वचनाने जगतो, आलेल्या रिपोर्ट. See, then you start praying, Lord, I believe that you can heal me. आणि मग तुम्ही प्रार्थना करायची की प्रभू मी विश्वास ठेवतो. Your word says I can be promoted. Promotion comes from you. I will be promoted. प्रभू तुझं वचन सांगतो, बढती तुझ्याकडून येते, मी विश्वास ठेवतो, तुझ्याकडून मला. Jesus, you are the door. I know that right and effective doors will be open for me. येशू तू द्वार आहेस आणि माझ्यासाठी योग्य आणि प्रभावशाली द्वार उघडली जातील. So when you pray like that, जेव्हा तुम्ही अशी प्रार्थना करता, you don't need the power to fight your enemies. मग तुम्हाला शत्रूबरोबर लढायला सामर्थ्याची गरज. You might be weak in front of them. त्यांच्या समोर अशक्त असाल तुम्ही कदाचित, पण in prayer you are developing strength. प्रार्थनेमध्ये तुम्ही स्वतःचं सामर्थ्य In विकसित. faith you are developing strength. विश्वासामध्ये तुम्ही तुमची शक्ती नवीन. Strength for what? कशासाठी Not शक्ती? to fight. लढाई करण्यासाठी. Strength to be promoted in life. जीवनामध्ये बढतीसाठीच. Because God is developing the wings of an eagle for you. कारण देव तुमच्यासाठी गरुडाचे पंख तयार करत आहे. Strengthening your spirit so that you're going to rise high. आणि तुमच्या आत्म्याला तो शक्ती देते, कारण तुम्ही उंच भरारी घे. Praise the Lord. Praise the Lord. That waiting period, तुझं वाट बघण्याचा काळ आहे. God is telling you to, training you to close your senses and build your faith. देव तुम्हाला शिकवत आहे, तुमच्याकडून सराव करून घेत आहे, जाणीवा बंद करायच्या आणि देवाच्या वचनावर विश्वासाने जगायचं. That same Peter तोच पेत्र who got drowned, की जो बुडाला, that same Peter, तोच पेत्र when after he was anointed, अभिषिक्त झाल्यानंतर he closed his senses. त्याने आपल्या जाणीवा बंद करून He टाकल्या. was led by the Spirit of God. आत्म्याने, देवाच्या आत्म्याने त्याला चालवलं. Silver and gold I don't have. सोनं चांदी माझ्याकडे नाही. मला जे दिसतं त्याच्यावर मी लक्ष नाही देणार. उठ आणि चालायला लाग. Praise the Lord. See, how was he talking? कसं बोलत होता He तो? spoke. तो बोलला. त्याच्यानंतर असं नाही विचार केला, अरे बापा मी आता बोललोय, हा चालणार की नाही. Praise the Lord. He spoke. तो बोलला, Rise up and walk. उठ आणि चालायला लाग. And immediately he went and he picked him up. Come. लगेच जाऊन त्याने आपला हात देऊन त्याला उचलला. After he stretched his hand, आपला हात त्याने पुढे केल्यानंतर then that man rose up. मग तो माणूस उठला. Praise the Lord. Put your faith into action. तुमचा विश्वास कृतीमध्ये आला. Don't fear not. Sorry. Fear not. भिवू नका. Don't be discouraged. निराश होऊ नका. God is with you. देव तुमच्या बरोबर He is your God. तो तुमचा देव आहे. And Bible says आणि बायबल He सांगतो will uphold you with the victorious right hand. त्याच्या विजयी उजव्या हाताने तो तुम्हाला उचलून धरेल. कुठल्याही हाताने नाही, तो त्याच्या उजव्या हाताने तुम्हाला असं उचलून धरेल. आमेन. Praise the Lord. Bible says in NKJV, I will uphold you with my righteous right hand. NKJV भाषांतरामध्ये लिहिलेलं
लिहिलेलं आहे की माझ्या विजयी उजव्या हाताने मी तुला उचलून That धरणार. word uphold, जे उचलून धरणं हा शब्द आहे, it means त्याचा अर्थ that once God has said it, एकदा देव बोलल्यानंतर, that upholding means legally I am proving that this is right. म्हणजे मी कायदेशीररित्या हे साबित करत आहे की हे योग्य आहे. मैंने एक बार डिसाइड कर दिया I am your God. एकदा मी ठरवलं मी तुझा देव आहे. बस मैंने डिसाइड कर दिया इसको मैं उठाऊंगा, बाकी कोई कुछ नहीं कर सकता. मी ठरवलंय मी तुला उंच करणार, मग त्या बाबतीत इतर कुणी काही नाही करू शकत असं. विजय इसका है, ब्लेसिंग इसका है, बस मैंने डिसाइड कर दिया कोई कुछ नहीं कर सकता. That is what God is saying. तेच देव बोलत आहे की मी ठरवलंय तुला उचलायचं, तर इतर कुणी त्यामध्ये काही नाही. So when you hear the noise, तर जेव्हा तुम्ही आवाज ऐकता, fear not. भिवू नका, Fear not. भिवू नका, Fear not. भिवू नका, Fear not. भिवू नका, Because God is with you. कारण देव तुमच्या बरोबर आहे. He is your God. तो तुमचा देव आहे. Don't be discouraged, निराश होऊ नका, because He's going to lift you up. कारण तो तुम्हाला उंच And करणार you're going to rise up with wings like eagles. आणि तुम्ही गरुडाच्या पंखांनी अभी तक भराल. नहीं हुआ, कोई आतापर्यंत प्रॉब्लम नहीं. झालं नाही, ठीक आहे. आप प्रभु के ऊपर you wait on the Lord. तुम्ही देवावर वाट पहा, God will do in His time. देव त्याच्या वेळेमध्ये करेल. Till then He's strengthening your wings, तोपर्यंत तो आपल्या पंखांमध्ये शक्ती so भरेल. that when you rise up, कारण जेव्हा तुम्ही भरारी घ्याल, you're going to rise up before everyone. तेव्हा तुम्ही सगळ्यांच्या वरती भराल. Praise the Lord. Amen. When God chose to lift up Joseph, जेव्हा देवाने योसेफाला उंच करायचं ठरवलं, जोसेफ को लगा यार मैंने सब मेरा उम्र गला दिया, सगळं आयुष्य गेलं, मेरा टाइमिंग सब गलत हुआ, माझी वेळ सगळी चुकली, मेरे साथ कुछ अच्छा नहीं हो रहा. काहीच होत नाही चांगलं. But पण all those 13 years ती सगळी 13 वर्ष that he thought that it was gone, की जी त्याला असं वाटत होतं गेली, he thought that he did not have a future, की ज्याला त्याला असं वाटत होतं की भविष्य नाही, at the right time अगदी योग्य वेळी God lifted him up with wings like eagles, देवाने त्याला गरुडाच्या पंखांनी उंच केलं directly placed him right on the highest आणि position, त्याला अगदी उंच स्थानी नेऊन ठेवलं, prime minister of Egypt. की इजिप्तचा तो पंतप्रधान बनला. राजा बोला मेरे को कुछ समझता नहीं ये क्या कर रहा करके, काय म्हणाला मिस्र देशाचा राजा, मला काय माहिती नाही हा काय करतो, ये जो बोलेगा वही करो. पण हा जे बोलतो ते करा. Praise God. See, are you understanding? तुम्हाला कळतंय का? कल तक कौन था जोसेफ, किसी को पता नहीं, कुणाला माहित नव्हतं कालपर्यंत किसी योसेफ को कोण? पता नहीं. कुणालाही ठाऊक नव्हता योसेफ. But पण he did not choose the easy way out. योसेफाने सोपा मार्ग नाही शोधला. He stretched himself. त्यांनी स्वतःला He तारवलं. stuck with God. देवाशी चिकटून राहिला. And even, he was sold as a slave. आणि जरी त्याला गुलाम म्हणून विकण्यात People आलं, spoke wrong thing to him. लोक त्याच्याबरोबर चुकीचं He बोलले, was put in the prison. त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. Yet he chose to stick with God. तरीही योसेफाने हे निवडलं की मी देवाला धरून राहणार. And because he chose to wait on God, आणि मग योसेफाने देवाला धरून राहण्याचं निवडलं म्हणून God took him and promoted him as the prime minister. देवाने त्याला उचलून पंतप्रधान बनवलं. Praise the Lord. आमेन. That is the way you get promoted. in अशा life. पद्धतीने जीवनात आपल्याला बढती. Wait on God. देवावर वाट बघा. God's timing. देवाची वेळ. ऐसा कभी नहीं होगा कि अरे मुझे कम मिला just because I waited on God. मी वाट बघितली देवावर म्हणून मला कमी मिळालं असं कधी होणार नाही. You will always rise up, on the highest level in your life. तुमच्या जीवनात तुम्ही नेहमी उंच केले जाल, अगदी उच्च पातळीला. You will be blessed beyond measure. तुमच्या प्रमाणाबाहेर तुम्ही आशीर्वादित. Don't be discouraged. निराश होऊ नका. Don't be discouraged. निराश होऊ नका. Fear not. भिवू नका. Fear not. भिवू नका. Because God is going to lift you up with His victorious right hand. कारण देव त्याच्या विजयी उजव्या हाताने तुम्हाला उचलणार. Praise the Lord. Amen. Shall come on, let's stand up in the presence of God. आपण सगळे देवाच्या उपस्थितीमध्ये उभे राहूया. Thank you, Jesus. धन्यवाद. You live to honor God. देवाचा मान करण्यासाठी, Live to please God. देवाला प्रसन्न करण्यासाठी Your desire should be, तुमची इच्छा Lord, I want to please you. की प्रभू मला तुला प्रसन्न I करायचं, am going to live for you. मी तुझ्यासाठी जगणार. See, it does not matter. काही फरक पडत नाही It does not matter what others do. बाकी काय करतात, त्यांनी आपल्याला My life, माझं जीवन I am going to choose to live for you. मी हे निवडले की मी तुझ्यासाठी I जगणार. am going to wait on you. मी तुझ्यावर वाट बघणार. See, I am going to come to church regularly. मी चर्चला नियमितपणे I येणार. am going to pray every मी day. दररोज प्रार्थना I am करणार. going to read the word. मी वचन I वाचणार. am going to become a testimony. मी साक्ष बनणार. I am going to testify even before it happens. आणि घडण्या अगोदर मी साक्षीदार बनणार. Because कारण I believe माझा
विश्वास आहे my God answers my prayer. माझा देव माझ्या प्रार्थनेला उत्तर देतो. I say so मी बोलतो because I believe so. कारण मी विश्वास ठेवतो And it will happen for आणि me. ते माझ्यासाठी घडते. And it will happen for me. माझ्यासाठी ते घडते. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Rabba shakala baraba seke rabba shanda la baraba baraba. Ira manto rebele bere bere shakala baraba baraba shabala baraba. Ira manta rabba baraba shekere baraba shakar ramando ribala baraba. Ramanto rekere shabala. Come on with me, everyone. चला सगळेजण आपण उघडून आराधना करूया. त्या भाषेमध्ये प्रार्थना Rikala baraba sando remanda la baraba shakala baraba. Lebere bere shakala baraba shakara. Rabba shekele bere bere shanda baraba. Ira manto rekala baraba sando rebele shabala baraba. Ira kala baraba shakala baraba shanda rebele shakala baraba. Ira kele bere shanda baraba. Rabba shakala baraba shanda rebele shanda baraba. Lebele shanda baraba shekele bere shabanda baraba. Laba rabba sanda rebele baraba shakala baraba libera. Ira mando rebele manda baraba sakela baraba shakala baraba. Some of you are saying, तुमच्यापैकी काही लोक असं म्हणत आहेत, I have been waiting on the Lord from a long time. प्रभूवर मी अनेक वेळापासून वाट बघत आहे. Then you are closer to your miracle. तुम्ही तुमच्या चमत्काराच्या खूप जवळ आहात. You are closer to your miracle. तुम्ही तुमच्या चमत्काराच्या अगदी जवळ आहात. Don't give up right now. आता हार मानू नका. Don't let the devil deceive you. सैतानाला तुम्हाला फसवू देऊ नका. Renew your mind. तुमचं मन नवीन करा. Renew your mind. तुमचं मन नवीन करा. I say so मी बोलतो because I believe so. कारण मी विश्वास ठेवतो. And whatever I say, आणि जे काही मी बोलतो it will happen to me. ते माझ्या बरोबर घडून येईल. I am healed. मी बरं झालेले. I am blessed. मी आशीर्वादित I आहे. am debt free. मी कर्जमुक्त I आहे. am anointed. मी अभिषिक्त I आहे. am chosen. मी निवडलेले आहे. I am the miracle worker of God. मी देवाचा चमत्कार करणार आहे. God has chosen me. देवाने मला निवडले. I say so. मी असं बोलतो And it will happen so. आणि माझ्यासाठी असं घडून येईल. Rabba shakala baraba shekele bere bere shanda rabba. Leba rabba sando bere bere shanda rabba. Lebe bere shakar ramanda rabba sanda rabba. Thank you, Jesus. Come on, let's worship the Lord. चला आपण प्रभूची God is going to do amazing things. परमेश्वर अद्भुत कार्य करणार आहे. Expect mighty things from God. देवाकडून महान गोष्टींची अपेक्षा Don't doubt it. त्याच्यावर शंका घेऊ Don't doubt it. शंका घेऊ नका. Don't doubt it. शंका घेऊ नका. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. The presence of God is mighty in this देवाची place. महान उपस्थिती इथे आहे. Let's worship the Lord. त्याची आराधना करूया. Thank you, Jesus. सब लोग अपने हाथ उठा के let's just praise him. Let's thank him for his mighty presence. The Bible says where two and three gather in my name, there I am in the midst of them. बायबल सांगतो जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावात एकत्र आले तिथे मी उपस्थित आहे. आपले हात उंच करून त्याची आराधना करूया. मेरी विनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा Amen. मेरी विनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी मेरी विनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी इस संसार की दुखी दीवाना शहर बच्चों की बनी धन्यवाद इस संसार की दुखी दीवाना शहर बच्चों की बनी धन्यवाद शामिल बना नबी खुदा का Amen. शामिल बना नबी खुदा का मेरी विनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी मेरी विनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी मेरी विनती से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी ज्ञान मांगा लंबी आयु और धरती पाए
शक्ति हो महिमा तेरी। मेरी बुद्धि से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी। मेरी बुद्धि से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी। मुक्ति चाहिए, जेल से मुक्ति, हुकूमत की थी ऊंची पदवी, यूसुफ ने चाही जेल से मुक्ति, हुकूमत की थी ऊंची पदवी, सारा मिस्र था उसके हाथ में, सारा मिस्र था उसके हाथ में। Amen. मेरी बेटी से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी। मेरी बेटी से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी। मेरी बेटी से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी। मेरी बेटी से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी। मेरी बेटी से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी। Rabba shakala baraba shantu rabba baraba ira baraba rabba shikere baraba baraba. Come on everyone, sab log. La baraba shikere baraba shantu rabba shanta rabba baraba. Dikhala baraba shikere baraba shabara baraba shanta rabba baraba. Dikhala baraba shikere baraba shanta rabba baraba shikere baraba. Rabba 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 shantu rabba shabara baraba. The power of God is coming upon someone in this place. God's power is touching someone in this place. Thank you, Jesus. We bless you, Lord. प्रभू आम्ही तुला आशीर्वादित करतो. Lord, we thank you for speaking to us. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो की तू आमच्याशी We बोल. believe you for the impossible. आणि Lord. प्रभू असंभव गोष्टींसाठी आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. Peter believed your word, पेत्राने तुझ्या वचनावर विश्वास ठेवला. every word, प्रत्येक वचन. and he put your word into action. आणि प्रभू त्याने तुझं वचन कृतीमध्ये That आणलं. was his faith. तो त्याचा विश्वास Contradictory to every situation, प्रत्येक परिस्थितीच्या विरुद्ध and your word upheld him आणि तुझ्या वचनाने त्याला उचलून धरलं on the waters. पाण्यावर. He walked on your word, तो तुझ्या वचनावर तुझ्या शब्दावर and चालला your word upheld him on the आणि waters. त्या पाण्यावर त्या तुझ्या शब्दाने We त्याला उचललं. believe you for your word. प्रभू आम्ही तुझ्या वचनावर We विश्वास know ठेवतो. it, Lord. आणि आम्हाला ठाऊक आहे You are with us. तू आमच्या बरोबर आहेस. You are our तू God. आमचा देव आहे. You are going to lift us up. तू आम्हाला उंच करणार आहे. And we know it, Lord, आणि आम्हाला हे ठाऊक आहे that no sickness is going to stay on our की bodies. कोणताही आजार आमच्या शरीरावर आणणार. No financial problem is going to stop कुठली us. आर्थिक समस्या आम्हाला थांबवणार नाही. Promotion is ours. बढती आमची आहे. Health is ours. आरोग्य आमचं आहे. We are going to live a debt-free आणि life आम्ही कर्जमुक्त जीवन जगणार आहे. because कारण you are our God. तू आमचा परमेश्वर आहे. You are our God. तू आमचा And परमेश्वर you are with us. आणि तू आमच्या बरोबर Thank आहेस. you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद. Lord, stretch forth your hands and bless your people. प्रभू तुझा हात पुढे कर तुझ्या लोकांना आशीर्वादित कर. Breast cancer be gone in Jesus' name. छातीचा कर्करोग येशूच्या नावात निघून Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Diabetes go in Jesus' name. डायबिटीसचे त्रास येशूच्या नावात निघून जाऊ दे. Uterus problem go in Jesus' name. उदराचे आजार येशूच्या नावात निघून जाऊ दे. Issue with the flow of blood go in Jesus' name. रक्तस्रावाचे त्रास येशूच्या नावात निघून Piles go in Jesus' name. मूळव्याधाचा त्रास येशूच्या नावात निघून Asthma go in Jesus' name. डोळ्याचे आजार येशूच्या नावात See, निघून your sickness is going. तुमचे आजार निघून The जाते. sickness is going in Jesus' आजार name. येशूच्या नावात You're निघून being जाते. healed. तुम्ही बरे झाले. You're being healed. तुम्ही बरे होत आहात.
pressure be healed in Jesus' name. रक्तदाबाचे त्रास येशूच्या नावात बरे व्हा. Rabba shakala baraba shakeraba sandora baraba. धन्यवाद Be healed. सोड Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Be blessed in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Every financial problems go in Jesus' name. प्रत्येक आर्थिक समस्या येशूच्या नावात निघून Every जाईल. division, disunity in the family be gone in Jesus' name. परिवारातला प्रत्येक वादविवाद येशूच्या नावात निघून जाऊ दे. Lord, you are our shepherd. प्रभू तू आमचा मेंढपाळ आहेस We shall not live in lack. आणि आम्ही कधी कमी घटी I बनत release abundance मी भरपुरी मोकळी for करते. everyone in this या place. जागेमध्ये असणाऱ्या प्रत्येकासाठी Everyone watching us online, I release abundance. प्रभू जो प्रत्येक जण आम्हाला ऑनलाईन बघत आहे तुझी भरपुरी मी मोकळी Thank you for the wonderful testimonies. प्रभू अद्भुत साक्षींसाठी आम्ही तुझे आभार We मानतो receive it, Lord. आणि आम्ही स्वीकारतो प्रभू. We have prayed. आम्ही प्रार्थना We केली आहे believe it. आम्ही विश्वास ठेवतो And we have a आणि testimony आमच्याकडे साक्ष that आहे you have heard and answered our की prayer. तू आमची प्रार्थना ऐकून उत्तर दिलेले In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Amen, amen, amen. आमेन. Let's take the chorus. Please be seated. आपण सगळे खाली बसून घेऊया.